मला असं वाटतं ते फायर ब्रिगेडचे कर्मचारी आले का लवकर सगळे या लवकर या चला आधी तुमचा सन्मान होणं गरजेचं आहे. काल तुम्ही किती लोकांचे जीव वाचवलेत या लवकर. सभी जख्मी हो, सभी बाकी के लोग हो, उनको मेडिकल की जरूरत हो, उनके अस्पताल की सारी सुविधाएं हो, उनको मुहैया करने का काम आदरणीय प्रताप जी सरनाईक इन्होंने वही के वही वहां पर किया. उसके लिए बहुत बहुत धन्यवाद. पुन्हा एकदा या सर्व 5 जाबाज अग्निशमन दलाच्या सर्व या शौर्यवीर जवानांचे मनपूर्वक आभार. त्यांचा यथोचित सन्मान शिवसेनेच्या वतीने आदरणीय शिवसेना मुख्य नेते उपमुख्यमंत्री नामदार एकनाथ शिंदे या ठिकाणी करत असताना श्री बुधा पांडुरंग नांगरे, श्री नंदकुमार पांडुरंग घरत, श्री मयूर हेमंत पाटील, श्री भावेश नारायण बोबले, श्री अमर हितेंद्र पाटिल. जोरदार तालियां हमारे अग्निशमन दल के इन जाबाज जवानों के लिए. काल त्या सगळ्या फायर ब्रिगेडच्या कर्मचाऱ्यांचे मनापासून अभिनंदन करतो, आभारी व्यक्त करतो की आपल्यामुळे अनेक जणांचे जीव वाचले. मुख्यमंत्री शिंदे साहेबांना सांगू शकतो अंजली नावाची जी मुलगी आहे ती मुलगी काल टेंबा हॉस्पिटलमध्ये होती. मी ताबडतोब तिला केल्यामध्ये शिफ्ट केलं आणि रात्री ताबडतोब त्या मुलीवर इलाज करून प्लास्टिक सर्जरी सुद्धा कारण मुलीचं 3 दिवसापूर्वी एंगेजमेंट झाली होती आणि पुढल्या महिन्यामध्ये जानेवारी महिन्यामध्ये तिचं लग्न आहे. तर तिला आणि तिच्या कुटुंबियांना स्पष्टपणे सांगितलं, बाकीच्याही लोकांना स्पष्टपणे सांगितलं की शासनाचे पैसे येतील तेव्हा येतील, परंतु जे काय औषधोपचाराचे पैसे असतील शिवसेनेच्या माध्यमातून प्रताप साहेब निश्चितपणे मदत करेल असं जाहीर त्यांना सांगितलं. त्यामुळे आज ती लोक संकटातून बाहेर आलेली आहे आणि भविष्यामध्ये अशी जर काही संकट कोणावर येतील तर आम्ही सक्षमपणे त्यांच्या पाठीमागे उभं राहून असं आवाहन करतो, असं विनंती आपल्या सगळ्यांना करतो. एवढ्या मोठ्या संख्येने महिला शहराच्या शिवसैनिक आलेले आहेत. धन्यवाद. जय हिंद, जय महाराष्ट्र.